नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. इकडं आमच्या आत्यांची तयारी चालू आहे खोबऱ्याची बर्फी बनवायची. आता काल देवाला जाऊन आलो, त्याचे खूप नारळ मिळाले होते, तर ते सगळे आत्यांनी देवाला वाढवून घेतले आणि त्याची इथं खोबऱ्याची बर्फी बनवायची चालू आहे. त्यांचं इकडं आतमध्ये काम चालू होतं, तोपर्यंत आम्ही दोघांनी मिळून आमच्या आंब्याची छाटणी केली. कारण आंबा खूप वरती वाढला होता आणि त्याचं वरतीच सगळा वाढण्यामुळे खाली खोड आहे ते बारीक राहणार, त्याच्यामुळं म्हटलं आंब्याची छाटणी करून घ्यावी. ती छाटणी होते ना होते तोपर्यंत आत्यांनी इकडं खोबऱ्याचा कीस करून घेतला आणि त्यांची बर्फी बनवायची तयारी देखील झाली. डायरेक्ट तुपामध्ये खोबऱ्याचा कीस छान भाजून घेतात आणि मग त्याच्यामध्ये साखर टाकून छान अशी बर्फी तयार करतात. तर आत्यांची ही आगळी वेगळी पद्धत आहे, पण बर्फी एक नंबर होते आणि त्यांच्या नातीला आवडते म्हटल्यावर मग ते आवर्जून करतात. आता 2 दिवसांनी ती केली असती तरी चाललं असतं, पण नाही, आजच करायची, कारण आजच आम्ही मुंबईला निघणार होतो. तर त्याची सगळी ही पूर्वतयारी. आता दिवसभर सगळी कामं आवरून भराभरी वगैरे केली, बॅग पॅक झाल्या आणि आहो आणि संजना सगळ्यांचा निरोप देखील घेऊन आले. तोपर्यंत माझं आणि आत्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही राहिलेलं भरायचं चालूच होतं. आमच्या मोठ्या आत्यांनी म्हणजेच तरण्याईंनी सांगितलं होतं की आळूची पानं घेऊन जा वड्या करायसाठी, तर ते काही मला आणायला झालं नाही. म्हटल्यावर आत्या गडबडीनं गेल्या आणि पानं घेऊन आल्या. तीच इथं त्यांनी पॅक करून दिली. आत्यांना नमस्कार केला, देवाला नमस्कार केला आणि आत्यांनी आम्हाला साखर आणि पाणी दिलं. आता वडी तयार होती गोड, म्हणून मग खोबऱ्याची वडीच दिली. आहोंनी इकडं हे ठिकं उचललं, याच्यामध्ये आंबे आणि कांदे वगैरे भरले. तर ते ओझं घेऊन जाण्यासाठी श्रेयस आला. श्रेयस म्हणजे माझा पुतण्या आहे, जो संजनाला गाडीवर घेऊन सोडून आला स्टॉपपर्यंत आणि आम्ही तिघं निघालो होतो चालत. आता आमच्या गावचा बाजार असल्यामुळे सगळे लोक बाजारला वगैरे गेले होते. हे आले आमचे तात्या समोरून, म्हणजे आमच्या आहोंचे मोठे चुलते. तर तात्यांना नमस्कार केला आणि तात्यांचा देखील निरोप घेतला. छान असं सगळ्यांचं बाय बाय केलं, राजाईच्या देवीला नमस्कार केला आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या स्टॉपवरती. आता आपलं नेहमीचंच एस टीचं बुकिंग होतं, त्याच्यामुळं 10-15 मिनटात वाट बघितली की एस टी देखील आली आणि छान असा आमचा परतीचा प्रवास चालू झाला. इकडं संजना आणि श्रेयसचं बाय बाय, नंतर भेटू, मुंबईला आल्यावर भेटू, असं काही काही मजा मस्करी चालू होती. आता 2 दिवस आत्या म्हणाल्या मला काही करमणार नाही, तुम्ही सगळे जाल तर. असं भावूक क्षण असतात हे, पण निरोप हा घ्यावाच लागतो. तर अशा प्रकारे आमचा मुंबईचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर चला भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तर कसे वाटत आहेत व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू